निरंतर वाजत राहिली आहे. राजू बन गया जेंटलमन हे नाटक मला खूप आवडलं. विशेषतः राजूची भूमिका फारच आवडते. सगळ्यांनी हा प्रयोग पाहावा, हे नाटक बघावं असं हे नाटक आहे. खूप छान आहे. माझ्या मुलाने आणि मी दोघांनी खूप एन्जॉय केलं नाटक. मला वाटलेलं की तो 2 तास बसू शकेल का, पण खूप सुंदर आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केलं नाटक आणि मुलालाही खूप आवडलं. खूप छान नाटक होतं. अंशुमन विचारे रॉक, उमेश जगताप ऑल्सो रॉक. पण मराठी थिएटरमध्ये पब्लिक येत नाही हेच शोकांतिक आहे. प्रशांत विचारे या दिग्दर्शकाने माझ्या लेखनाला न्याय दिला असं मला वाटतं. संपूर्ण नाटकामध्ये त्यांनी किरकोळ बदल केले, पण ते मला विचारून किंवा माझ्याशी चर्चा करून केले आणि ते मला पटले की ते आवश्यक वाटले आणि ते बदल आपण केले आणि दिग्दर्शनामधून ते आणखीन सरस झाला, आणखी उत्तम झाला असं मला वाटतं. कल्पना सुचली म्हणजे खरं तर मी माझं एक नाटक वाचलं होतं अंशुमनकडे आणि तो म्हणाल की हे मला तितकंस नाही भावत आहे, तर मला असं पाहिजे की त्यात काहीतरी घडलं पाहिजे, त्याच्यात विनोद पाहिजे, धमाल पाहिजे आणि असं मस्त मजा आली पाहिजे, ट्विस्ट पाहिजे. तर मी त्याला म्हटलं तू 1 महिना थांब आणि मी 1 महिन्याने त्याला फोन केला. 1 महिन्यात मी सगळी गोष्ट ठरवली आणि पूर्ण ते नाटक 1 महिन्यात लिहून, म्हणजे तो जसं म्हणाला होता की मी त्यात मेन रोल करणार आणि लोकांना ते आवडलं पाहिजे, तर तसं ते अगदी ठरवून लिहिलेलं नाटक आहे. तुम्ही त्याला शेवटचं कुठे आणि कधी बघितलं? त्यांनी तुम्हाला शेवटचं कधी कुठे बघितलं? बरेच मोठे मोठे कलाकार आहेत. म्हणजे अंशू दादा म्हणजे टायमिंगचा बादशाह, म्हणजे जागा मालक कसा असतो तसा दादा आमचा त्या नाटकामधला आहे. उमेश दादा आहे, विनोद दादा आहे, आमची कलाकार म्हणजे सगळेच. अमृता वगैरे असेल आणि माझ्यासोबत आहे हा एक वेगळा कलाकार आहे, वेगळं रसायन आहे. म्हणजे एक मिनिटाला त्याला काय सुचेल ना स्टेजवर जाता तर कळत नाही. खूप भीती वाटते मला याची आणि याच्यासोबत मी काम करतोय, मला खूप आनंद होतोय की नरासोबत मी काम करतो आणि मस्त नाटक आहे आणि बाकीच्यांनी पण बघायला हे मी नक्की सांगेन. नाटकातला व्यक्तिरेखा म्हणजे आधी पालिका कर्मचारी, त्यानंतर मग सलमान होतो, मग तिचा इन्स्पेक्टर होतो. लोक पण आता एक काकी होत्या त्या म्हणाल्या की इन्स्पेक्टर आणि पालिका कर्मचारी छान केला, तर मी म्हणजे नाही मी तो हे पण केला सलमान. अरे बापरे तो तुम्हीच केलात का? मी हो तो मीच केला. म्हणतात खूप भारी वाटलं. म्हणजे ओळखलात नाही तुम्ही. हे सगळं क्रेडिट आमचं लेखक अजित सर त्यांना आहे आणि आमचे डिरेक्टर प्रशांत दादा, तसेच आमची टीम सगळीच म्हणजे अंशु दादा आहे, आमचा उमेश दादा आहे, सगळे म्हणजे विनम्र आहे, अमृत आहे, सगळे म्हणजे जरी संदीप म्हणाला आम्ही सगळे खूप छान एकजुटीने काम करतो. त्यामुळे त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसला समोर, तुम्ही पाहिलं स्वतःच कसं आहे. लग्न करायला संसार करायला पैसा लागतो आणि आता उद्या आपली पोरं बाळ होतील, मग त्यांचं शिक्षण पालन पोषण हे सगळं तू कसं करणार आहेस? पुन्हा रंगभूमीवर आलात या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की मी पुन्हा सहिरेसईमध्ये काम करत होते. 12-13 वर्ष झाली त्याला. त्यानंतर माझा कमबॅकच समजते मी या नाटका थ्रू. त्यानंतर इतक्या वर्षांनी मी रंगमंचावर रंगभूमीवर प्रवेश केला आणि मला खूप मजा आली. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, त्याहीपेक्षा जास्त मजा आली. खूपच कमी दिवस मला मिळाले खरं तर. म्हणजे 10 दिवसात आमचा शुभारंभाचा प्रयोग होता आणि ते थोडंसं दडपण होतं. त्यात अंशुमन विचारे, उमेश जगताप, विनम्र भाबल आणि संदीप दादा आणि सगळेच नया दादा, सगळे इतके असे ताकदीचे कलाकार आणि त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे थोडंसं दडपण येतच. पण सगळीच माणसं इतकी गोड आहेत, इतकी सपोर्टिव्ह आहेत. मला सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि सगळ्यांच्या सपोर्टनी आणि प्रेमानीच मी चिंगी म्हणून तुम्हाला नाटकात उभी राहिलेली दिसेल. माझं चिंगी नावाची भूमिका आहे या नाटकात. राजू बन गया जेंटलमॅन हे नाटक अतिशय मजा आणणारं, आपला काय म्हणतात डे टू डे लाईफ मधला स्ट्रेस घालवणारं आणि मजेशीर नाटक आहे. धमाल कॉमेडी आहे आणि सिच्युएशनल कॉमेडी म्हणतो ना आपण, एखादी घटना घडते त्यामुळे विनोद निर्माण होतो, अशी कॉमेडी आहे. सो ती प्रत्येकालाच काहीतरी कनेक्ट करणारी असू शकते. प्रत्येकाच्या आयुष्यातले काही काही छोटे छोटे हॅपी मुमेंट्स जे क्रिएट होतात असे तुम्हाला इथे नक्की बघायला मिळतील. हो, अर्थात होतं, कारण हे सगळेच एक
कॉमेडीचा सेन्स असल्याने, म्हणजे आपण अंगातच तो सेन्स आहे, अंगातच ह्युमर आहे असं म्हणतो ज्यांच्या, त्या नावांपैकी ही काही नावं आहेत आपल्या समोरची. सो त्यांच्या बरोबर कम्पीट करताना अर्थातच हे प्रेशर होतं की त्यांचे पंचेस, त्यांचं टायमिंग आणि त्यांचा होल्ड, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी कितपत त्यांना साथ देऊ शकतेय हे मी चाचपडता मला लक्षात आलं की हो ठीक आहे, हे सगळे इतके सुंदर आहेत, यांचे फ्लेवर्स इतके छान आहेत की ते म्हणजे असं वाटलंच नाही मला की मी कोणीतरी वेगळी नवीन. मी पहिल्यांदा एक तर कॉमेडी भूमिका, म्हणजे कॉमेडी नाटकात, विनोदी नाटकात काम करते पहिल्यांदाच ऍज अ लीड, म्हणजे चिंगी नावाचं जे माझं कॅरेक्टर आहे. आणि त्या प्रोसेसमध्ये हे दडपण फक्त रिसिव्हिंगचं होतं मला, की ते पंचेस, ते टायमिंग मी त्यांना मॅच करू शकेन की नाही हे होतं. आणि कधी कधी अजूनही आहे, आणि मला असं वाटतं ते असावं कायम. माझ्या एंट्रीचं म्युझिक असं खूप काहीतरी, आहा मोठी कोणीतरी हिरोईन आली आहे असं म्युझिक आहे माझ्या एंट्रीला. सो तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम टाळ्याच मिळाल्यात मला. सो ते माझ्यासाठी खूप असं एंट्रीलाच मस्त वाटतं मला, आणि मग मी एन होते नाटकात. सो ती खूप छान मुवमेंट होती माझ्यासाठी. इज्जत काढतोस माझी, मी करतो हे करतो दिसत तुम्हाला, अरे लाज आणतोस मला, मी राहिला दिसत तुम्हाला. राजू, कोण राजू? या नाटकामध्ये मी चंद्रकांत देशमुख ही भूमिका करतोय, आणि हा ऍक्टर आहे, म्हणजे त्याला अजिबात ऍक्टिंग जमत नाही, पण तो प्रयत्न करतो ऍक्टिंग करण्याचा, आणि त्याला म्हणजे वाईट ऍक्टर आहे खरं तर, आणि प्रचंड श्रीमंत आहे, त्याचा पैशाची काही दजत नाही त्याला, पण त्याला नाटक करायचंय खूप, काय म्हणतो त्याला की जीव ओतून त्याला नाटक करायचंय, पण त्याला येत नाही करायला, असं माझं कॅरेक्टर आहे. आणि बाकीचे कॅरेक्टर्स याला खूप सपोर्ट करतात. आणि राजू आमचा जो आहे जेंटलमॅन, तर जेंटलमॅन राजूने सांगितलंच आहे, अंशुदादाने सांगितलं की जेंटलमॅन नेमकं काय आहे आणि तो कशा पद्धतीने जेंटलमॅनगिरी करतो हे या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल. माझ्या कॅरेक्टरला छान शेड्स आहेत, आणि ते पोर्ट्रेट करायला खूप मजा येते. खूप डिरेक्टर, रायटर यांनी सपोर्ट केलेलं कॅरेक्टर आहे. मी खूप एक्सायटेड आहे. एकतर मला नशीबवान समजतो माझं, कारण मला खूप फॉर्च्युनेटली हे नाटक मिळालं, आणि प्रशांत विचारे डिरेक्ट करतोय, राजेश कोळंबकरांनी लिहिलेलं नाटक आहे, आणि आमची संपूर्ण टीम खूप चांगली आहे. मला नाटकाच्या प्रोसेसची खूप गंमत येते, तालमीमध्ये खूप धमाल झालेली आहे, आणि आमचा अंशुदादा खूप सांभाळून घेतो, खूप बारीक बारीक इन्साइट्स देतो, आणि खूप मजा येते, धमाल येते, आणि मला नेहमीच नाटक करायला खूप आवडतं. आता ह्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये अशी गंमत आहे की मला असं सगळ्यांना तालमीमध्ये माहिती आहे की तालमीमध्ये एक 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 गोष्ट अनफोल्ड होत राहतात, आणि जसं जसं जमायला लागतील तसं त्याची गंमत येते, आणि सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे सगळेच लोक हे होत आहे, हे करून बघ, हे होत आहे, असं करून बघ. आणि ऑब्व्हियसली डिरेक्टर आणि अंशूचं मी सारखं नाव घेतो, कारण अंशूनं खूप हेल्प केली हा रोल बिल्ड करण्यासाठी. आणि त्यामुळे पूर्ण म्हणजे एक अशी आठवण नाही सांगता येणार, पण सगळे मिळून आहे, विथ रायटर, डिरेक्टर आणि सगळे ऍक्टर्स आणि सगळे बॅकस्टेज वाल्यापासून सगळे लोक. तू आता मालक नाही, ते व्हिडिओ बनवल्यावर व्हायरल झाल्यावर मालक, आता तू नोकरच आहेस. जा बोलाव. सगळं झालं रे. एका नवीन नाटकात काम करतोय, आणि नाटकाचं नाव आहे राजू बन गया जेंटलमॅन. आणि हे विनोदी आहे, सस्पेन्स आहे, थ्रिल आहे, सगळ्या प्रकारचा जॉनर असलेलं खूप हॅपी गो लकी आणि खूप धमाल नाटक आहे. यातल्या पात्राबद्दल मी एवढंच सांगेन की यातली जी नायिका आहे तिचा मी मानलेला भाऊ आहे, आणि नाटक हॅपी गो लकी चालू असतं, पण मी आल्यानंतर किंवा मी आणि चिंगी आल्यानंतर हे नाटक एका वेगळ्या गोष्टीकडे वळतं. तर ती गोष्ट काय आहे, ती कशी वळते, आणि मग त्या वळलेल्या गोष्टीला राजू कसा एक वेगळा आकार देतो, ही या नाटकाची गंमत आहे. काय म्हणजे अंशुमन विचारे याची गंमत आहे, म्हणजे हा माणूस आहे ना काम खूप सिरियसली करतो, पण त्याचबरोबर आहे ना प्रोसेस खूप मजेशीर ठेवतो. म्हणजे आपल्या टीम बरोबर हॅपी गो लकी वातावरण ठेवतो, खूप आम्हाला रिलॅक्स ठेवतो, कुठेही प्रेशराईज करत नाही. सो तालमीतल्या गमती जमती म्हणजे आमच्या पार्ट्या, म्हणजे कोणाचा बर्थडे आला की मग हॉटेलमध्ये जेवायला जा, मग धमाल करा, मग सुटल्यानंतर चहाच्या टपरीवर गप्पा मारत बसा, आणि धमाल होते. कुठेही प्रेशर नव्हता तालमीमध्ये, किंवा कुठेही प्रयोगांमध्ये प्रेशर नाही. खूप एन्जॉय करतो आम्ही सगळी प्रोसेस. सो त्याच्यामुळे ना अख्खी तालीमच आमच्यासाठी खूप आनंददायी आणि खूप मजा करणारी प्रोसेस ठरली. तर तेच खूप इंटरेस्टिंग आहे. हो, त्यांचा बजरंगी भाईजान आहे, तो मला इकडे घेऊन आलाय. आपला सलमान मुन्नीला घेऊन आला, आज सलमान मुन्नाला घेऊन आला. दरम्यान आमच्याकडचा सगळा दारुगोळा संपला होता, त्यांचे बरेचसे सैनिकही संपले होते, पण
कोण कुठून झाले, एक जण अचानक उठला आणि माझ्या सगळ्या सहकार्यांवर गोळ्यांची बरसात केली. सगळे धारातीर्थी पडले. बहुधा त्याची रायफल रिकामी झाली असेल. मी ठरवलं माझ्या सगळ्या सहकार्यांना ठेर करून तो पळत होता. माझ्याकडे 2-4 गोळ्या राहिल्या होत्या. मी ठरवलं त्याचा पाठलाग करायचा आणि त्याच्यावर गोळ्या घालायच्या. तो पळत होता, मी त्याच्यावर गोळी झाली त्याच्या पुढ्यावर. नाटक मस्त होतं एकदम. विनम्रांनी पण खूप छान केलं. विषय छान होता. ऍक्च्युली विषय खूपच छान होता आणि माझ्या फ्रेंडचं नाटक खूप चांगलंच होतं. त्याच्यामुळे सगळ्या कलाकारांनी खूप म्हणजे अगदी हसण्यापासून रडण्यापर्यंतची ऍक्टिंग न वाटता ऍक्च्युअल वाटलं. त्याच्यामुळे सुपर्ब होतं. नक्कीच बघा. आज आम्ही पूर्ण कुटुंब हे नाटक बघायला आलो होतो. राजू बनगाय जेंटलमन नाटक अतिशय उत्तम झालेलं आहे आणि सर्वांनी बघण्यासाठी एकदा तरी यावं, जेणेकरून त्या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. तरी नाटक एकदम फार छान झालेलं आहे. सर्व ऍक्टरनी आपापली कला सर्वांना सादर केली, ती फार उत्तम होती. खूप छान नाटक होतं आणि खूप मजा आली आणि थोडं लव्ह स्टोरी, कॉमेडी असं सगळं मिक्स होतं. अंशुमन विचारायचे आम्ही खूप कुठे फॅन आहोत. तसेच नरेंद्र केरेकर आमचे खास फ्रेंड आहेत आणि ओव्हरऑल छान झालं नाटक. आणि मी सगळ्यांना प्रेक्षकांना विनंती करू शकतो की तुम्ही येऊन खास हे नाटक बघा. राजू बनगया जेंटलमन हे नाटक मला खूप आवडलं. विशेषतः राजूची भूमिका फारच आवडली. सगळ्यांनी हा प्रयोग पाहावाच, हे नाटक बघावं असं हे नाटक आहे. खूप छान आहे. नाटक खूप छानच होतं. कॉमेडी तर म्हणजे कॉमेडी टाइम तर एकदम परफेक्ट होता. अंशुमन विचारे म्हणजे छानच, म्हणजे नाटकाचा काही प्रश्नच नाही. आणि बरेच वर्षांनी पाहिलं म्हणून थोडस म्हणजे खूपच छान होतं नाटक. आवडलं नाटक. खूप छान नाटक होतं. अंशुमन विचारे रॉक, उमेश जगताप ऑल्सो रॉक. पण मराठी थिएटर मध्ये पब्लिक येत नाही हेच शोकांतिक आहे. दुर्दैव आहे. पब्लिकने यावं आणि थिएटरवाल्यांनी पण थोडे रेट्स कमी करावे. ऍक्च्युअली छान नाटक आहे, पाहावं सर्वांनी. राजू बनगया जेंटलमॅन खूप सुंदर नाटक होतं. आम्हाला खरंच खूप आवडला आणि परत सगळे प्रेक्षक तुम्ही स्वतः येऊन परत हा नाटक तुम्ही येऊन बघू शकता. कॉमेडी खूप 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 सुंदर आहे आणि सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना खूप मजा आली. मैं फर्स्ट टाइम देखा ये नाटक, मुझे बहुत अच्छा लगा. पहली बार देख के बहुत ही मजा आया और बहुत अच्छा लगा. नेक्स्ट टाइम फिर आऊंगा देखने के लिए. राजू सच में ही जेंटलमैन बन गया. थैंक यू. नमस्कार, मी चंदन विचारे. आज शिवाजी मंदिर येथे राजू बनगया जेंटलमॅन हे नाटक पाहण्यासाठी आलो होतो. नाटक खूप छान दिग्दर्शन आणि आमचे बंधू अंशुमन विचारे, दिग्दर्शक प्रशांत विचारे आणि बाकीचे इतर सगळे कलाकार यांनी खरंच तुफान रंगमंचावर तुफान फटकेबाजी केली. नाटक एका वाक्यात सांगायचं तर फुल एंटरटेनमेंट. सर्वांनी आवर्जून बघायलाच हवं. मी स्वाती परब, ऍस्ट्रॉलॉजर आहे, विधिलिखित ऍस्ट्रो अँड वास्तू कन्सल्टन्सी सर्व्हिसेस साठी. आज वेळात वेळ काढून मी सर्व माझ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून हे नाटक बघायला आली आणि माझ्या मुलाने आणि मी दोघांनी खूप एन्जॉय केलं नाटक. मला वाटलेलं की तो 2 तास बसू शकेल का, पण खूप सुंदर आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केलं नाटक आणि मुलालाही खूप आवडलं. फार छान आहे, म्हणजे काहीतरी शिकण्यासारखं आहे, त्याच्यातून काहीतरी अनुभव घेण्यासारखं आहे की आपण किती की कोणावर किती विश्वास ठेवायला पाहिजे ते त्याच्यातून घेण्यासारखं आहे. कॉमेडी पण थोडा पार्ट आणि त्याच्यामध्ये कॉमेडी पण हा पार्ट आहे. नाटक एकदम मस्त होतं आणि चांगलं होतं. कॉमेडी पण होतं आणि त्याच्यात सगळं होतं. हसायला पण आलं आणि एक्सप्रेशन पण मस्त होते ऍक्टरचे. इमोशनल पण होते. मी आता नाटक पाहिलं राजू बनगया जेंटलमन. खूप सुपर नाटक आहे आणि अंशुमन, नरेंद्र केरेकर, उमेश दादा, विनम्र सगळ्यांचं काम खूप छान आहे. अमृताचं काम स्पेशली तिचं पण खूप छान नाटक आहे. नक्की सगळ्यांनी नाटक बघा आणि लोकांनाही अजून सांगा की नाटक बघा.
राजू, हालत खास्ता म्हणतात ते. बरोबर, तो लय खास्ता त्यांची लय हालत होते माहितीये. मी हालत टाकून दूध देतो, ते दूध दिलं की पितात. पण काल तुम्ही हल्दीच्या ऐवजी तुम्ही बोला. फिर हमने उनको देखा तो बड़े भी ऐसे थे कि मानो बेहोश. बरोबर वाला ते माणूस टाकली माहिती आहे. मान नाही सलमान, ऐसे माणूस टाकली. अरे मान नाही सलमान. तुम्ही बोला. मी सर्व प्रेक्षकांना असं सांगेन की हे नाटक 100% तुमचं मनोरंजन करणार आहे, तुम्हाला खिळवून ठेवणार आहे आणि तुम्हाला एक चांगलं नाटक बघितल्याचा आनंद मिळणार आहे. तर आपण सगळ्यांनी हे जरूर पहा आणि इतरांनाही सांगा. राजू बन गया जेंटलमन. जर तुम्हाला टेन्शन फ्री व्हायचं असेल तर नक्कीच हे नाटक बघायचं. म्हणजे जेंटलमॅन म्हणजे काय हे तुम्हाला हे नाटक बघितल्यावर कळेल. म्हणजे राजू बन गया जेंटलमॅन, जेंटलमॅन कसा असतो आणि जेंटलमॅन कसं असतो हे तुम्हाला बघायचं तर हे नाटकाला तुम्हाला यावंच लागेल. आणि मी सर्वांना आवाहन करेन, म्हणजे लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांनी जरूर या नाटकाला आनंद घ्या. आणि आपण जे नाटक बघून गेलोय त्याच्या नाटकाची कधी तुम्हाला मजा येईल ना, ही जबाबदारी आमची. 100% तुम्हाला जबाबदारी आहे. जेंटलमॅनगिरी आपण बघतो कितीतरी वेळा, पण आपल्याला हे कळत नाही की अरे ही जेंटलमॅनगिरी आहे. सो ही बघायला जर यायचं असेल तर तुम्ही राजू बन गया जेंटलमॅन हे आमचं नाटक बघायला नक्की या. भरभरून प्रतिसाद द्या, आम्हाला सगळ्यांना प्रेम द्या आणि आम्ही तुमची सगळेजण आतुरतेने वाट बघतोय. तर सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की थिएटरला या, हे नाटक बघा, आपल्या कुटुंबासोबत या, तुम्हाला खरंच मजा येणार याची गॅरंटी आहे. तुम्ही मजा घ्याल आणि तुम्ही तुमच्या सोबतच्या लोकांना पण आठवणीने सांगाल की हे नाटक बघायला जा. सो लवकरच आम्ही सगळ्या थिएटरला हे प्रयोग करणार आहोत, तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून नाटक पाहायला या. तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये, नाटकाच्या थिएटरमध्ये तुम्ही बघायला या. आमचं नाटक तिकडे असेल त्यावेळेस, कारण तुम्ही 100% पैसा वसूल आहे आणि अंशूला बघताना तुम्हाला मजा येईल. आम्ही बाकीचे सगळे त्याच्यावर आहोत, पण अंशूचं काम बघायला तुम्हाला खूप मजा येईल. तर सगळ्यांनी मिळून जसं तुम्हाला जमेल पण लवकरात लवकर नाटक बघायला या.